आता तुम्ही दोघांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल राजकारणातल्या बोललात, परंतु 2002 सालची जी गुजरातमध्ये जे काही परिस्थिती निर्माण झाली, तर ते जे पान आहे त्यांच्या आयुष्यातल्या राजकीय पटलावरचं जे काही त्यावेळची परिस्थिती आहे, तर त्याच्याकडं खूपदा चर्चा झालेली आहे. मात्र तुम्ही त्या परिस्थितीकडे कसं बघता? कारण गृह खातं अमित शहांकडे होतं, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्या काळचा कार्यकाल समजून घेतला पाहिजे. मुख्यमंत्रीपदी मोदी कसे आले हाही एक चर्चा करण्याचाच एक विषय आहे. बरोबर. की त्या दिवशी काय झालं होतं, एक घटना घडली होती आणि पंतप्रधान कार्यालयातनं मोदींना फोन आला की कहा हो, म्हणजे असं वाजपेयींनी विचारलं. बरं. तर मोदी म्हणाले स्मशान घाट. बरं. तर वाजपेयी हसले, हे क्या बोलणे का तरीका आहे, क्या विनोद वगैरे करतोय का, काय स्मशानात काय झालं असं, तुला वैराग्य आलंय का, तू असं स्मशानात काय जाऊन बसलाय? नाही म्हणे, एक सिरियस घटना घडली आहे, माधवराव शिंदेंचं हेलिकॉप्टर कोसळलं. त्याच्याबरोबर त्यांच्याकडे एक पत्रकार, माझा एक मित्र होता, तो बिचारा गरीब होता, तोही त्याच्यामध्ये गेला, त्या हेलिकॉप्टरमध्ये तो बसला होता. बरं. आता हे माधवराव शिंदे एवढं मोठं व्यक्तिमत्व, तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सगळे लोक तिकडे लक्ष देत आहेत. या माझ्या मित्राकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्याचं पोस्टमॉर्टम झालं, त्या घरी त्याची परिस्थिती खूप बिकट आहे, फार चांगली नाही आहे. तर आम्ही 2-4 मित्र मिळून त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी ते डेड बॉडी घेऊन आलो आहे आणि मी ते स्मशान घाटात आहे. आणि ते झालं की मात्र मी येतो, पण मला खूप उशीर होईल. तर वाजपेयींनी सांगितलं जितका उशीर व्हायचा तिकडा होऊ दे, रात्री बेरात्री जरी तू माझ्याकडे आला पण ये आणि माझ्याशी बोल. मग रात्री सगळं हे संपल्यानंतर, काम संपल्यानंतर मोदी अटल बिहारी वाजपेयींना भेटले. अटलजींनी त्यांना सांगितलं की तुला आता गुजरातमध्ये जायचं आहे आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे. म्हणजे सिच्युएशन पहा की अटल बिहारी वाजपेयींच्या घरची जबाबदारी सांभाळणारा, अटल बिहारींची निज व्यवस्था लावणारा एक माणूस, एक कार्यकर्ता, एक स्वयंसेवक उद्या गुजरातमध्ये जातो आणि गुजरातचा मुख्यमंत्री होत आहे. तर मोदींना मी जी आधीच्या पार्श्वभूमी सांगितली आधीच्या प्रश्नामध्ये, की मोदींना कुठलंही इलेक्शन लढवायची काही अनुभव नव्हता. बरोबर. कुठलाही कारभार चालवण्याची कुठलीही नव्हती. अमित शहा तरी निदान आमदार होते. अमित शहानी वेगवेगळ्या संस्था चालवल्या, अमित शहानी वेगवेगळ्या संस्थांमध्ये चांगलं काम केलं. मोदींना तसा कुठला प्रचारक याशिवाय दुसरं कुठलंही काम मोदीने तोपर्यंत केलं नव्हतं. पण त्यांची निष्ठा, त्यांच्यावरती दिलेल्या कामाची, त्यांनी पार पाडलेली जबाबदारी ही पाहता त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. ते पहिले सुरुवातीचे जे दिवस आहेत, म्हणजे साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या एंडला मुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी शपथ घेतली. पहिल्या 6 महिन्यात त्यांना निवडून यायचं होतं. बरं. आणि निवडून आल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकून राहणार होतं. म्हणजे पदसिद्ध निर्वाचित सदस्य विधानसभेचा म्हणून मुख्यमंत्री तिथे हे होऊ शकतो. तो विधानसभेचा असेल किंवा विधान परिषदेचा असेल. तर मोदींचे पहिले 3 महिने ते सगळे कारभार समजून घेण्याचे, अधिकाऱ्यांना भेटून काय काय कामं असतात हे समजून घेण्यात गेली. प्रकल्प मार्गी लावणे किंवा कारभार काय असतो राज्यात ते सगळं पाहण्यात गेले. आणि त्याच्याबरोबर निवडणुकीचे धामधूम, ते टाईमलाईन सगळ्या आजही उपलब्ध आहेत, इंटरनेटवरती उपलब्ध आहेत. त्यात आपण पडताळू शकतो. मी जे बोलण्यात काय तथ्य आहे ते तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये मोदींची निवडणूक झाली, त्याचे निकाल आले आणि मोदी आमदार म्हणून निर्वाचित झाले. बरोबर त्याच्या 2 दिवसानंतर गुजरातची घटना घडली. गुजरातच्या त्या कारसेवकांचा डबा जाळला गेला. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर अहमदाबाद आणि इतर गुजरातमध्ये दंगल पेटली. त्यावेळेत म्हणजे हा सगळा 2-3 महिन्याचा 4 महिन्याचा जो काळ होता, त्या काळामध्ये मोदींची प्रशासकीय पकड तितकीशी मजबूत नव्हती. असे प्रशासकीय पकड मजबूत नसताना कार्य करणारा एखादा मुख्यमंत्री कितपत त्या घटनेला जबाबदार राहू शकतो. मोदींनी भरपूर मदत मागण्याचा प्रयत्न केला, सैन्याची मदत मागण्याचा प्रयत्न केला, आजूबाजूच्या राज्यांचं पोलीस अतिरिक्त बल आहे ते मागण्याचा प्रयत्न केला. पण कुणाचं झालं नव्हतं, कुणाचं काही झालं नव्हतं. आणि या सगळ्या गोंधळामध्ये
एक असंही दिसून आलं की तिथलं पोलीस प्रशासन जे होतं त्याच्यावरती अहमद पटेल नामक काँग्रेस नेत्याचा प्रचंड पगडा तिथे गुजरात पोलिसांवरती होता. बरं. आणि हे गुजरात पोलीसच हे सगळं यंत्रणा हलवत होते. बरं. म्हणजे तसं पाहिलं तर मोदी हे नाममात्र मुख्यमंत्री तोपर्यंत तरी होते. गुजरात घटनेने मोदींना कणखर बनवलं. मोदींना प्रशासकीय कारभाराची नुसती ओळखच नाही तर त्याच्यावर पकड कशी मिळवायची याचा सगळा अनुभव गुजरात दंगलीमुळे मोदींना मिळाला. म्हणजे आपत्तीमध्ये एक चांगली सुसंधी असं म्हणता येईल. या पद्धतीने गुजरात दंगलने आज मोदी जे घडले ते गुजरात दंगलीमुळे घडलेले आहेत असं म्हणता येईल. पण या सगळ्या याच्यामध्ये गृहमंत्री किंवा याच्यामध्ये अमित शहाचा जो काही रोल आहे किंवा काही आहे तो कुठेही सिद्ध झाला नाही. मी त्याच्यावरती अभ्यास केला. असं कुठेही त्या अमित शहावरती आरोप करता येतील असे काही मला सापडलेले नाही आहेत. आरोप सिद्ध नाहीत झाले किंवा ते निर्दोष सुटले हा विषय तर नंतरचा. परंतु गृहमंत्री म्हणून अमित शहाचं अपयश नाही आहे काय? ज्या पद्धतीनं हिंसाचार झाला किंवा ज्या पद्धतीनं कारसेवकांचा डबा जाळलेला असू द्या किंवा त्यानंतर उसळलेला हिंसाचार असू द्या, अमित शहाचं हे अपयश नाही का? आणि अमित शहाने मग ही परिस्थिती कशी हँडल केली? मुळात दंगली आटोक्यात आणल्या गेल्या. दंगलीतनं जे काही हत्या झाल्या किंवा जी काही जाळपोळ नुकसान झालं हा एक पार्ट बाजूला ठेवला तरी ती दंगल जितक्या लवकर आटोक्यात आणली गेली त्याच्यामध्ये मग अमित शहाचं क्रेडिट दिलं का जात नाही त्यांना असंही आहे. बरं. म्हणजे अमित शहाची एकंदर कारकीर्द आणि त्यांनी देशासाठी काय केलं हे पाहता मला या दंगलीचा दोष त्यांच्यावरती देण्यासारखे अमित शहाचं व्यक्तिमत्व मला तरी पटत नाही आहे. परंतु ही जी दंगल झाली सर आणि त्यानंतर जे काही घडामोडी घडल्यात त्यानंतर अमित शहाची एक प्रतिमा जी आहे तर त्याचा राजकारणामध्ये खूप म्हणजे त्याला प्रतिमाहनन करण्याचा खूप मोठ्या पद्धतीनं प्रयत्न झाला. याच्यामध्ये मीडिया ट्रायल्स असू द्यात किंवा मग वेगवेगळ्या खुनांचे आरोप झाले त्यांच्यावर आणि एकंदरीत अमित शहांना स्वतः राज्याबाहेरही जावं लागलं. तर मला अगोदर हे जाणून घ्यायचं आहे की या दंगलीनंतर अमित शहांच्या आयुष्यात कशा पद्धतीनं वादळं येत गेली, कारण स्वतः ते आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आले. आता एक गोष्ट मला परत एक तो योगायोग जाणवतो इथे, तोही चाणक्याच्या आयुष्यामधला. तर चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला घडवलं. बरोबर. आता ही जी राज्यक्रांती झाली ती तर खरी पाहता रक्तहीन राज्यक्रांती. म्हणजे सगळ्या त्या मगध राजा नंद याला पदच्युत केलं आणि चंद्रगुप्त मौर्य स्थानापन्न झाला, सम्राट झाला आणि तो सम्राट झाला. याच्यामध्ये सगळ्याच राजांना, आजूबाजूच्या राजांना ही गोष्ट तशी खुपणारी होती. बरोबर. त्यामुळे कुठल्या बाजूने संकट येईल आणि कुठल्या बाजूने चंद्रगुप्त मौर्याच्या जीवाला धोका होईल हे सांगता येत नव्हतं. बरोबर. तर अशा वेळेस चंद्रगुप्त मौर्य हा सगळ्या प्रत्येक उचित अनुचित परिस्थितीला सामोरा कसा जाईल या दृष्टीने गुरु म्हणून, एक शिक्षक म्हणून चाणक्याने चंद्रगुप्ताला तयार केलं. काही गोष्टी प्रत्यक्ष, बऱ्याच गोष्टी अप्रत्यक्षरित्या सुद्धा. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याची जी वेगवेगळे लग्न झाली ती सुद्धा एक राजकारणाचा भाग होता. बरोबर. म्हणजे अलेक्झांडरचा जो सेनापती सेल्युकसच्या मुलीशी लग्न झालं, दुसरं लग्न झालं, तोही एक राजकारणाचा भाग होता. म्हणजे चंद्रगुप्तचं आयुष्य अक्षरशः एक राजकारणाचा एक सहभाग म्हणूनच पुढे गेलं. ते मूर्तीमध्ये उदाहरणच ते होतं. आणि अशा वेळेस चंद्रगुप्ताच्या वरती विषप्रयोग होतील, त्याला विषातनं बाधा निर्माण केली जाईल असे कुठेतरी चंद्रगुप्त चाणक्यांना वाटत होतं. तर चाणक्याने काय केलं त्याच्यावरती, तर थोडी थोडी विषपेरणी त्याच्या अन्नामधनं करून ठेवली की जेणेकरून विषाचाही परिणाम कालांतराने चंद्रगुप्त मौर्यावर होणार नाही. पूर्वी त्या काळामध्ये त्या सर्पकन्या, नागकन्या नावाची एक कन्सेप्ट होती
की प्रत्यक्ष नागाचं विष जिभेवरती घ्यायचं, त्याची सवय ठेवायची आणि मग त्या ज्या वारयोषिता किंवा वारांगणा असायच्या त्या अभिसारिका असायच्या, त्या तिथे एक मोठी भूमिका राजकारणात बजावायच्या आणि वाटेल त्या हत्याकांड घडून आणायच्या. हे त्यांचा एक चावा, म्हणजे नागाचा एक चावा, सापाचा एक चावा. आणि आजकाल ज्या प्रकारे हे डोपिंग आणि ड्रग्ज वगैरे होत आहेत त्याच्यामध्ये नागाचं विष आणि ते प्रकारे आजकाल आढळून येतात आणि ते सुरू झाल्याचं आपण बघतोय. त्याचा कुठेतरी संदर्भ हा चाणक्याच्या उदाहरणाशी आहे. तर झालं काय की चाणक्याने चंद्रगुप्त मौर्यांना विष म्हणून त्याच्या थाळीमध्ये, जेवणाच्या थाळीमध्ये थोडं थोडं विष असं ठेवलं जायचं. तर त्याची जी पत्नी होती त्या पत्नीने एकदा आपल्या पतीवरचं प्रेम व्यक्त व्हावं किंवा त्या पतीच्या प्रेमाचा एक वेगळ्या प्रकारचा आविष्कार म्हणून तिने त्याचं अन्न खायचा प्रयत्न केला. तिचं ताट त्याला त्याच्यासाठी राखलेलं ताट हे त्याच्या पत्नीने खाऊन टाकलं. आणि ती त्यावेळेस गर्भारशी होती, म्हणजे ती प्रेग्नंट होती. आणि परिस्थिती इतकी गंभीर झाली की तिचा जीव वाचवायचा की पोटातल्या बाळाचा जीव वाचवायचा. आणि पुन्हा चंद्रगुप्ताचं आयुष्य हे राजकारणासाठी असल्यामुळे तर राज्याचा वारस म्हणून तर पोटातलं बाळ महत्त्वाचं. तर पोटातलं बाळ, तिचं पोट फाडून ते बाळ बाहेर आलं म्हणून त्याचं नाव बिंबिसार असं नाव दिलं गेलं. बरोबर. आणि त्या बिंबिसार राजपुत्र जेव्हा मोठा झाला आणि त्याच्या आईच्या बद्दल त्याला ही घटना कळली आणि त्याला जबाबदार हा चाणक्य आहे असं ते वाटायला लागलं त्याला. त्याचा गैरसमज असंही म्हटलं जातं की चाणक्याला बिंबिसारने मारलं. तर त्याचा गैरसमज पुढे कालांतराने दूरही झाला, पण तो वेळ निघून गेली होती. हे मला सांगायचा उद्देश हा आहे की चाणक्य हा देशभक्त होता, एक संपन्न राष्ट्राची त्याने उभारणी केली, पण त्याच्यावरही असे आरोप झालेच ना. आणि ते आरोप कुणी केले? जवळच्या लोकांनी पण केले. तर ह्या सगळ्या आपत्ती, विपत्ती, आपदा ह्यांना सगळ्यांना एक त्यामध्ये स्थिर राहण्याची जी बुद्धी लागते ती बुद्धी कुठून मिळते? तर धार्मिक वाचनामधनं. तर अमित शहाची ती धार्मिक वाचनाची जी बैठक आहे त्यांची ती त्याच्यावरची पकड आहे ती भक्कम आहे. अमित शहा भागवतावरती 7-8 तास प्रवचन करू शकतात. हे ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल. अमित शहाचा हिंदूंच्या 6 दर्शनांचा चांगला अभ्यास आहे. अमित शहाचा गीतासाराचा अभ्यास आहे. अमित शहाचा तुमचा प्रश्न पुढचा येईल की अमित शहा कुणाला मानतात? तर अमित शहा 3-4 व्यक्तींना डेफिनेटली मानतात. ते पहिल्या आदर्श मानतात. त्यामध्ये आहेत ते आचार्य चाणक्य, त्याच्यानंतर दुसरे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर आहेत योगी अरविंद बाबू, त्याच्यानंतर आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. ह्या 3-4 व्यक्तिमत्वांच्या बरोबरीने घरातनं आलेले अनुवांशिक संस्कारातनं आलेले एक आहे ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. आणि याचे कुठे ना कुठे संदर्भ तुम्हाला लागतात. आज सरदार वल्लभभाई पटेलांचा जो प्रचंड मोठा महाकाय पुतळा झालेला आहे गुजरातमध्ये झालेला आहे, तो नरेंद्र मोदींचं कार्य म्हणून सांगितलं जातं. पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठे अमित शहांच्याही इच्छा, आकांक्षा त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात असं माझा अभ्यास मला सांगतो.